गणपती विसर्जनामागे काहीतरी एक इतिहास आहे. आणि तर व्यासांनी काय केलं, गणपतीला पाण्यामध्ये बुडवलं आणि तो चिखलाचा लेप काढ. धरणी मातेच्या कृतज्ञतेसाठी गणेशाची जी काही मूर्ती होती ती शेताच्या बांधावरच काय केली जायची, तर मातीच्या स्वरूपात तयार केली जायची. तो जो काही 1 दिवसाचा कालावधी होता तो 1.5 दिवसांवरती आला. जे काही शहरावरून पाहुणे गावाकडे येतील ते एन्जॉय करतील आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करून आपापल्या कामाला पुन्हा रिटर्न जातील. कुळानुसार चालत आलेली प्रथा ही देखील एक गोष्ट तिथे असू शकते. बाप्पासमोर हेल्थसाठी, वेल्थसाठी, आपल्या करिअरच्या सक्सेससाठी, आपल्या घरातल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करून हे गणेश उत्सव जो आहे तो आनंदाने साजरा करत राहणे. आपल्या घरामध्ये जे कोणी लहान मुलं असतील तर त्यांना देखील ह्या गोष्टींचं ज्ञान आत्तापासूनच मिळत जाणं हे फार गरजेचं आहे. पण उत्साहाने सगळे एकत्र येऊन साजरे करत असतो आणि त्याच्यामधून जी काही आपली ऊर्जा बाहेर पडत असते ती इतकी पॉझिटिव्ह असते की त्याच्यामुळे आपलं मन आणि आपलं शरीर आणि आपलं आरोग्य हे सगळं काही पॉझिटिव्ह बनत राहतं.